नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या निकालामध्ये आपण जर पाहिला तर शरद पवारांनी 10 पैकी 8 जागा निवडून आणलेल्या आहेत। जे कोणालाही शक्य नाही ते काम शरद पवारांनी करून दाखवलेलं आहे। जे जे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी चिन्ह पक्षचिन्ह बदललेलं आहे। ओरिजिनल घड्याळ हे पक्षचिन्ह अजितदादांकडे दिले गेलेलं आहे। राहुल नार्वेकरांच्या निकालामुळे ही सगळी फोडाफोडी महायुतीच्या अंगलट आली आणि याच्यामध्ये 29 जागा लढवून त्यांना 9 जागा जिंकता आल्या। अजितदादांना तर एकच जागा मिळाली, त्यांच्या 4 आणि माधव जानकरांची एक, अशा 5 जागा त्यांना मिळालेल्या होत्या। 5 पैकी 1 जागा येणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे? म्हणजे एखादा पक्ष तयार करणं, पक्ष स्थापन करणं आणि तो पक्ष हायजॅक केला गेला, तो माझा आहे असं जर म्हणत असेल, पुतण्याला वडील नाहीत म्हणून आधार देऊन त्याला वाढवलं आणि त्यांनीच नाही तर त्यांच्यासोबतचे सगळ्याच नेते सुद्धा त्यांच्यासोबत गेले। त्यांना सुद्धा असं वाटलं की हा 84 वर्षाचा माणूस काय करणार आहे। एकीकडे कर्करोग झालेला आहे, अत्यंत असाध्य। आपण पाहतो की सामान्य माणसाला जर आपण म्हणालो कॅन्सर झाला तर त्या नुसत्या कॅन्सरच्या बिमारीच्या धसकीने तू मरेल, तर असा कर्करोग पचवून म्हणजे आपल्याला नुसतं एखादी माशी डोळ्याला चावली तर आपण चेहरा हे झाला म्हणून बाहेर कसं जावं म्हणतो। चेहऱ्याचं ऑपरेशन झालेलं असताना त्यावर मात करत शरद पवार ज्या पद्धतीने झुंज देतात ही जर पाहिली तर शून्यातून विश्व कसं निर्माण करावं किंवा फिनिक्स पक्षासारखं राखेतून कसं उभं टाकावं ही क्षमता शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरुणांना दाखवून दिलेली आहे। संयम काय असतो, शून्यातून उभे केलेले जॉईंट किलर्स कशा पद्धतीने शरद पवारांनी निवडून आणली। शरद पवारांनी 10 पैकी 8 जागा निवडून आणल्या। ह्याचा स्ट्राईक रेट 80% होतो। जे 8 जागा निवडून आणणं जो कोणालाही शक्य नाही। आणि म्हणून शरद पवारांबद्दल पंतप्रधान चंद्रशेखर काय म्हणाले, सुषमा स्वराज काय म्हणाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजेत। अटल बिहारी वाजपेयी काय म्हणाले आणि मग शरद पवार हे कशा पद्धतीचा महाराष्ट्राचा नेता आहे आणि केंद्रासोबत पंगा घेऊन कुठलाही नेता उभा टाकू शकला नाही। ज्यांनी इंदिरा गांधींना विरोध केला आणि पक्षातून उभारी घेतली, यांनी नंतर त्यांना सोनिया गांधीच्या विदेशी मुद्द्यावर बंड केला आणि स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि या पक्षातून सुद्धा हे सगळे निघून गेल्यानंतर पुढचं आशास्थान काय असं पत्रकारांनी विचारलं तेव्हा शरद पवार म्हणतात की हे शरद पवार पुढचं आशास्थान आहे। आणि अशा पद्धतीने शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये जी 10 लोक उभा केली त्यामध्ये पडलेली जी 2 आहेत ती साताऱ्यातील शशिकांत शिंदे आणि रावेरमध्ये श्रीराम पाटील ही सुद्धा नवखेच आहेत। त्यामधली फक्त शिरूरमध्ये अमर कोल्हे आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ही 2 जर सोडली तर बाकी सगळेच खासदारकीच्या निवडणुकीसाठी अत्यंत नवखे असलेले उमेदवार आहेत। म्हणजे शरद पवारांनी काय स्किल लावलं असेल, कशा पद्धतीने ही माणसं निवडलेली असतील। म्हणजे शरद पवारांनी नव्या चेहऱ्याची निवड करत असताना त्या संबंधित उमेदवाराची मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून त्याचं निरीक्षण करून या उमेदवारांना त्यांनी ते उमेदवारी दिलेली आहे। त्यांची प्रतिमा लक्षात घेऊन त्या मतदारसंघामध्ये त्यांना उभं केलेलं आहे आणि असा सगळ्यांना आधार देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता, जे सगळे लोक दुभंगतात पण हा न दुभंगता अतिशय धैर्याने उभा असणारा आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही माझीच राष्ट्रवादी आहे हे सिद्ध केलं। 84व्या वर्षी आपण पाहतो की बाकी नेते घरी बसलेले आहेत। 84 वर्षाचा एखादा आजार झालेला माणूस आपण उठून साधे आपल्या दैनंदिन क्रिया करू शकत नाही, तर अशा काळामध्ये दिल्लीत तख्त हलवतो म्हणणारा शरद पवार आणि यांच्या या सगळ्या कृतीतून नवीन तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि राजकारणामध्ये अशा संयमी आणि सर्वच क्षेत्राचं ज्ञान असणारा माणूस शोधून सापडणार नाही। आणि म्हणून महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये आपण शरद पवारांचं नेतृत्व समजून घेतलं पाहिजे। म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी पक्षचिन्ह नवीन असताना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात लढलेल्या 10 पैकी 8 जागावर विजय मिळवलेला आहे। या पक्षाचा आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी कोणाची आहे हे दाखवून दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आज उभा झालेला आहे। काका मला वाचवा म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे, ती कदाचित म्हणणार नाहीत। अर्थात हे सर्व शरद पवार हेच घडून आणू शकतात। त्यातून कारण शरद पवारांना जनमानसाची
नस न नस माहीत आहे. राजकारणातील पटलावरील किंग शरद पवार हेच असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. त्यांची पावसातली सभा, भिजत असताना शरद पवार जेव्हा सभा घेतात तेव्हा संजय आवटे म्हणाले होते की आता शरद पवारांचे सगळे डाग धुतल्या गेलेले आहेत, कारण शरद पवारांनी वसंतदादांचं मुख्यमंत्री पद पाडलं आणि बंड करून ते मुख्यमंत्री झाले. ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे शरद पवार विश्वास ठेवण्यालायक राज्यकर्ते नाहीत, अशा पद्धतीचे त्यांच्यावर आरोप लागले. पण हे सगळे आरोप आता धुतल्या गेलेले आहेत असं ते म्हणाले होते. आणि म्हणून पक्षफुटीनंतरही विलक्षण संयम शरद पवारांनी दाखवला. कुठलीही तक्रार न करता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजवरचे अनेक वर्षापासूनचे साथीदार, पक्षनिष्ठा, पक्षश्रेष्ठीविषयीचा आदर हे सर्व काही विसरून दुसरीकडे गेले. अशा परिस्थितीमध्ये संयम कायम असतो आणि संयमाने कशा प्रकारे परिस्थिती हाताळायची असते हे शरद पवार यांनी दाखवून दिलेलं आहे. आजवरच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रसंगांना सामोरे गेलेले पवार यांनी कार्यकर्त्यांनाही धीराने वागण्याचा सल्ला देत पुन्हा नव्या पक्षाची जुळणी करण्यास सुरुवात केली आणि शून्यातून पक्ष उभा केला. आणि यावेळी संयमाने परिस्थितीला तोंड देत साथ न सोडलेल्या मोजक्या शिलेदारांना घेऊन त्यांनी लढण्याची उमेद त्यांना दिली. अशा कठीण प्रसंगी प्रतिक्रिया देताना त्यांनी कुठेही नाराजीचा सूर न काढता नव्या दमाने कामांना लागण्याची उर्मी पक्ष कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हे दैदिप्यमान यश मिळू शकलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, राजकारण हे समाजकारणाशी निगडीत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण ही जर तलवार असेल तर समाजकारण ही त्याची ढाल आहे. हे शरद पवारांनी आपल्या आईकडून शिकल्याचं ते सांगतात. आणि हा नेता चेहरे वाचून माणसं ओळखतो. जे जुने नेते पक्ष सोडून गेले, पक्ष उभारणीसाठी शरद पवार यांनी जुन्यांना परत पक्षात आणण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी देऊन लढत देण्याची नीती यशस्वी ठरली. नवीन चेहरे निवडतानाही त्यांच्यातील राजकीय चाणाक्षपणा दिसून आलेला आहे. 10 उमेदवारांपैकी बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे 2 उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी नौखे होते. साताऱ्यातील उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे, नगरचे उमेदवार पारनेरचे आमदार निलेश लंके आणि वर्ध्यातील उमेदवार माजी आमदार अमर काळे हे विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव असलेले आमदार वगळता अन्य 5 आमदारांना पवार यांनी पहिल्यांदा थेट लोकसभेच्या निवडणुकीला उभं केलेलं आहे. त्यातील दिंडोरीचे भास्कर भगरे, बीडमधील बजरंग सोनवणे पंकजा मुंडेंना पाडलेले, भिवंडीतील सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि रावेरमधील श्रीराम पाटील यांचा समावेश होतो. यापैकी शशिकांत शिंदे आणि श्रीराम पाटील हे वगळता अन्य 8ही उमेदवार हे थेट संसदेमध्ये गेलेले आहेत, निवडून आलेले आहेत. यामागे अर्थातच निवडून आणणारे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचं कसब शरद पवारांनी दाखवून दिलेलं आहे. याला दुसरी बाजू ही आहे की यामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फॅक्टरही चाललेला आहे. बजरंग सोनवणे आणि ज्या पद्धतीने बीडमध्ये निवडणूक झाली अटीतटीची शेवटच्या क्षणापर्यंत ती पाहावी असं वाटत होता. कारण सोनवणे पुढे जात होते, पुन्हा पंकजा मुंडे पुढे जात होत्या, दुसऱ्या राऊंडमध्ये ते मागे येत होते, हे पुढे जात होते. शेवटपर्यंत सगळ्यात शेवटी निकाल कुठला लागला असेल तर ते लागला. आणि शरद पवारांनी या उमेदवारांना नुसती उमेदवारी दिली नाही तर त्यांची सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं भान ठेवलं. शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांची निवड करताना त्यांची मतदारसंघामधील स्थान काय आहे हे पाहून त्यांची निवड केली आणि म्हणून ते निवडून आले. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उमेदवार निवडताना नेत्याकडे हा कसब लागतो. तो कसब शरद पवारांकडे आहे. नौखे उमेदवार निवडून येतील का अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र शरद पवार यांनी ती पोल ठरवली. नगरमध्ये आजवर अनेक वर्ष आणि पिढ्याने पिढ्या वर्चस्व असलेल्या विखे पाटील घराण्यातील सुजय विखे पाटील हे समोर असताना अगदी सामान्य कुटुंबातील मात्र जनमानसामध्ये काम करणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा असलेले निलेश लंके यांना उभे करून शरद पवारांनी व्यूहरचना आखली आणि ते यशस्वी झाले.
निलेश लंके निवडून आले. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडेची कन्या आणि त्यांचा एक दबदबा आहे, धनंजय मुंडे सोबत आहेत. या परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधामध्ये त्या मतदारसंघातील स्थिती लक्षात घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता गृहीत धरून शरद पवार यांनी अगदी नवखे असलेले परंतु बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता म्हणून ज्यांचा प्रभाव आहे असे बजरंग सोनवणे यांना उभं करून या मतदारसंघाचा निकाल त्यांनी बदलून दाखवलेला आहे. दिंडोरीतील शिक्षकी पेशातील सर्वसामान्य पण या भागात आदराचे स्थान असलेले भास्कर बगरे यांना दिलेली उमेदवारी सर्वांनाच आश्चर्यकारक वाटत होती. मात्र शरद पवार यांनी चाणाक्ष नीती या ठिकाणी उपयोगी पडली. शरद पवार उमेदवार निवडताना संबंधित मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अचूक अंदाज लावतात, अचूक अभ्यास करतात आणि त्यांचा आजवरचा जो दांडगा अनुभव आहे तो पणाला लावून त्यांनी पक्षाला हे यश मिळवून दिलं आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. बारामतीतील आव्हानात्मक मोठ त्यांनी जी जुळून आणली, पवार विरुद्ध पवार अशी जी लढत यांनी घडवून आणली महायुतीने, मोदी शहा यांनी, याला सुद्धा त्यांनी सडेतोड उत्तर दिला. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शरद पवार हे मित्रांबरोबर विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची मने वळवण्यात यशस्वी झाल्याचे सुप्रिया सुळे यांच्या विजयाने स्पष्ट झालेलं आहे. अनेक वर्षापासूनचे राजकीय वैर विसरून त्यांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची घेतलेली भेट, एकेकाळचे मित्र परंतु काही वर्षापासून दुरावलेले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, दिवंगत माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट यासारख्या घटनांनी या मतदारसंघातील वातावरण फिरले. दोंडमधील भाजपची ताकद असताना देखील पवार यांच्या या भागात असलेल्या वैयक्तिक संपर्काचा करिश्मा निकालातून दिसून आलेला आहे. इंदापूरनेही त्यांना साथ दिलेली आहे आणि अशा पद्धतीने शरद पवारांनी आपला 10 पैकी 8 उमेदवार नवीन पक्ष चिन्हावर निवडून आणून रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हे शुभाषित त्यांनी मतदारसंघामध्ये लोकप्रिय केलं. आणि नवीन पक्षचिन्ह घेऊन निवडून येणं ही सामान्य गोष्ट नसते, कारण पक्षचिन्ह आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंतची लढत अजितदादांनी दिली. अजितदादांना सुद्धा वाटलं नव्हतं की या वयामध्ये शरद पवार अशा पद्धतीने लढतील. मोदी शहाना तर वाटलंच नाही, पण या पक्षातल्या त्यांच्या पक्षनिष्ठा नसलेल्या ह्या सगळ्या ज्यांना त्यांनी उभं केलं ह्या लोकांना सुद्धा वाटलं नाही की कशा पद्धतीने आपल्याला लढतील आता म्हणून. कारण आम्ही नसेल तर पक्ष शून्य होईल. पण त्या ह्याच्यात सुद्धा फिनिक्स पक्षासारखा राखेतून पक्ष उभा करणारा नेता जर कोण असेल तर ते शरद पवार आहेत. आणि म्हणून शरद पवारांबद्दल चंद्रशेखर पंतप्रधान जे बोलले, सुषमा स्वराज जे बोलले, अटल बिहारी वाजपेयी जे बोलले ते आपण ऐकलं पाहिजे आणि शरद पवार समजून घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये दिल्लीला लढा देऊन उभं टाकण्याची ताकद असणारा हा एकमेव नेता आहे. कारण यशवंतराव चव्हाण एवढा प्रतिभावान नेता, पण इंदिरा गांधींनी त्यांची शेवटच्या काळामध्ये जी अवस्था केली, कारण दिल्लीला तेव्हाही महाराष्ट्रातला राज्यातला नेता मास लीडर आवडत नसतो आणि आताही दिल्लीला राज्यातला लीडर मोठा होतो हे आवडत नाही. आणि अशा काळामध्ये उभं टाकण्याची क्षमता असणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी या नेतृत्वाला पुन्हा पुन्हा समजून घेतलं पाहिजे. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.